कानोपात्रा जी आहेत अतिशय लावण्यवती अशी, ती देहविक्रय करणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेली ती मुलगी आहे. कानोपात्रेला भक्तीकडे तिचा जन्मजात ओढा आहे. कानोपात्रा भक्त कशी झाली याची खूप सुंदर गोष्ट आहे. वारकरी संप्रदायामध्ये ती जी दिंडी आहे ती दिंडी पंढरपूरला चाललेली होती. ही तिथं गेली. दिंडीमधलं अभंग, वादन, टाळ, नामस्मरण याचा परिणाम म्हणजे मला आत्ताही अंगावर काटा येतोय. तिच्यावर इतका झाला की तिने घरी निरोप दिला की मी चालले. या वारकरी तिने विचारलं आधी त्या सगळ्या वारीतल्या वारकऱ्यांना, मी येऊ शकते का? माझी ही सामाजिक अशी माझी ओळख आहे, तर तरी पण मी येऊ शकते का? मी अशी दीनदलित वगैरे आहे, तर मी येऊ शकते का? ते विठ्ठल त्यांनी तत्वज्ञानच सांगितलं ना की समतेवर आधारित असलेला, म्हणजे वेश्येच्या मुलीला सुद्धा वारकरी संप्रदाय आपला मानतो आणि तो तिचा डिसिजन आहे. जे आता आपण म्हणतो ना स्त्रीवादला मधला निर्णय स्वातंत्र्य, यातल्या प्रत्येक बाईनं भक्त होण्याचं स्वातंत्र्य निर्णय स्वातंत्र्यच आहे ना. तो तिनं निर्णय घेतला की यस मला जायचंय, मला भक्ती करायची आणि मी आता निघाले. ही तिची गोष्ट आहे. ती विठ्ठल भक्त झाली. कानोपात्रेचा संघर्ष जो की बिदरच्या बादशहाने तिला बोलवणं पाठवलं, कानोपात्रा भक्त झाली. समाज तिला ती जबरदस्ती, आता राजाने बोलवणं म्हणजे तो हुकूमच आहे. हो हो. आणि मग ती देवापुढे धावा करते. आणि ती कशी आहे, तिची भक्तीच खूप प्रामाणिक नैतिक होती. आणि पुन्हा तो देवाकडे धावा म्हणजे आता तू ये रे बाबा, मी गरीब बिचारी आहे असं नाहीये. माझं सत्व, माझ्या भक्तीची ही परीक्षा आहे आणि मी सचोटीनं प्रामाणिकपणे निष्ठेनं भक्ती करणारी स्त्री आहे. ही माझी निष्ठा सिद्ध करण्याची जबाबदारी आता तुझ्यावर, तू ये आणि ही माझी निष्ठा सिद्ध कर. आणि मग ती तिथं विलीन झाली. मग ते बादशाला ती खरोखर तिचं महात्म्य, तिचं भक्त असणं कळलं.